नमस्कार. आभास किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बाहेर खूप छान पाऊस पडतो आहे आणि आता पावसाळ्यात आपल्याला खमंग खुसखुशीत असं काहीतरी खावंसं वाटतं, नाही का? तर पावसाळ्यातच तयार होणारी रानभाजी, त्याच्यापासून आज मी तुम्हाला एक छानशी रेसिपी करून दाखवत आहे. तर त्यासाठी आपण साहित्य बघूया. ही भाजी आहे फोडशीची. ही भाजी मी धुवून चिरून इथं बारीक करून घेतलेली आहे. हे आहेत मक्याचे दाणे, हे अर्धी वाटी आहे. ही भाजी साधारण 1 वाटी. तांदूळाचं पीठ आहे ते आपलं अर्धी वाटी आहे. नंतर बेसन आहे 1 वाटी आणि हे धने आहेत. ते धने आपण अर्धवट असे मिक्सरवरनं काढून घेतलेले आहेत, म्हणजे अर्धे बोबडे करून घेतलेत. हे काळे तीळ आहेत. हे आलं लसूण पेस्ट आहे. ओवा आहे. ओवा का घालते आहे मी याच्यामध्ये, थोडंसं पावसाळा आहे ते आपल्याला पोटासाठी चांगला म्हणून ओवा घालते आहे. चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार तिखट आणि 1 चमचा गरम मसाला, तळणीसाठी तेल आणि गरजेनुसार पाणी. हे झालं साहित्य. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ही भाजी बारीक चिरलेली आहे ती आधी घालून घेते एका थाळ्यामध्ये. आणि आता आपण हे जे मक्याचे दाणे आहेत ते मिक्सरवरनं बारीक करून घेऊया. असे अर्धवट मी बारीक केलेले आहेत ते आता मी ह्याच्यामध्ये घालते. हे धने, आलं लसूण पेस्ट, काळे तीळ, थोडेसे मी ठेवते वरती लावायसाठी पण ठेवूया आपण. ओवा, तिखट, गरम मसाला आणि मीठ. हे सगळं मी एकत्र करते पहिल्यांदा. तर थोडंसं मी हे असं मिक्स करताना जरासं अगदी अर्धा चमचाभर मी तेल घालते, त्याच्यामुळं खुसखुशीत वडी व्हायला मदत होते. आता ह्याच्यामध्ये साधारण आपल्याला 1 वाटी बेसन मिक्स करते मी. अर्धी वाटी तांदूळाचं पीठ. तांदूळाच्या पिठानं खुसखुशीत होतो पदार्थ आणि जरा क्रिस्पी व्हायला मदत होते अजून. हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेते आहे. मिक्स करून घेतलं ते असं दिसेल आपल्याला. पण त्यात आपल्याला बाइंडिंग म्हणजे जितकं लागेल तेवढं आपण पाणी घालणार आहे. त्याचा गोळा होईल इतकं पाणी घालायचं. आता असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. थोडंसं हाताला तेल लावून मी भांड्याला ग्रीसिंग करून ठेवलेलं आहे. त्या आता भांड्यामध्ये आपण वळकटी करून ह्या वड्या वाफवून घेणार आहे. आणि आता हे आपण वाफवून घेणार आहे. वाफवताना आपण कुकरला शिट्टी लावणार नाही आहोत. नुसतं कुकरमध्ये हे भांडं ठेवून 15 मिनटं वाफवून घेणार आहे. वाफवून आपलं हे असं तयार होईल. आता आपण ते कट करून तळून घेणार आहे. तर मी आता ते कट करायला घेते. कढईत तेल तापत ठेवते. हे कट करून घेते. तेल तापलेलं आहे तर मी आता ह्या वड्या तळून घेते आहे. छान अशा आपण खरपूस तळून घेऊया आणि नंतर आपण मग गरम गरम खाऊया. छान अशा ह्या आपल्या वड्या खरपूस तळून झालेल्या आहेत, त्या आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपल्या ह्या छानपैकी वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.